श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, शांत बस, डोळे मीट आणि मन एकाग्र कर. कारण आज जो संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय तो साधा नाही. आज मी तुला सांगायला आलोय, तू खूप त्रास सहन केलास. पैशांसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करूनही हातात काहीच राहत नाही. तुझ्या मनात प्रश्न येतो, देवा, माझ्याच नशिबात का एवढं दुःख? बाळा, तुझा प्रत्येक अश्रू मला दिसतो, तुझी प्रत्येक वेदना मला जाणवते. पण आज मी तुला एक मोठा संकेत देतोय. तुझी पैशांची समस्या आता संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसांत तुला काही गोष्टी जाणवल्या का? अचानक मन अस्वस्थ होणं, वारंवार काहीतरी बदल होणार असं वाटणं, झोपेत विचित्र स्वप्न येणं. हे सगळं योगायोग नाहीये बाळा. हा माझा संकेत आहे की तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. तुझ्या आयुष्याचा काळ बदलतोय. बाळा, तू इतका वेळ अंधारात चालत होतास, पण आता प्रकाश जवळ आलाय. तुझ्या घरात पैसा येण्याचे मार्ग तयार होत आहेत. तुझ्या कुटुंबात सुख येणार आहे. तुझ्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे. पण लक्षात ठेव, हा चमत्कार फक्त त्यांनाच मिळतो जे श्रद्धा ठेवतात आणि हार मानत नाहीत. बाळा, मी तुला आशीर्वाद देतोय, पण एक इशाराही देतोय. जर तू नकारात्मक विचार केलास, जर तू स्वतःवरचा विश्वास सोडलास, जर तू चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवलास, तर हा येणारा चांगला काळ थांबू शकतो. म्हणून सावध राहा. बाळा, तू एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर. फक्त एकदा मनापासून म्हण, स्वामी समर्थ, माझ्या पाठीशी राहा. आणि मग बघ तुझं आयुष्य कसं बदलायला लागतं ते. बाळा, जर तू हा संदेश ऐकत असशील तर हे समजून घे, हा योगायोग नाही, हा केवळ व्हिडिओ नाही, ही माझी हाक आहे. मी आहे स्वामी समर्थ आणि आज मी थेट तुझ्याशी बोलतोय. तू खूप थकलायस ना, पैशासाठी धडपड करत करत? कर्ज, जबाबदाऱ्या, घरच्यांच्या अपेक्षा. तू बाहेरून हसतोस, पण आतून पूर्णपणे तुटलेला आहेस. रात्री झोप लागत नाही. मनात फक्त एकच विचार, उद्या काय होणार? बाळा, तू जे काही सहन केलेस ते कुणालाही समजणार नाही. जवळचे लोक सुद्धा कधी कधी साथ देत नाहीत. तू एकटाच लढतोयस. पैसे नसल्यामुळे लोकांचा अपमान सहन करावा लागतो. स्वतःच्या इच्छा माराव्या लागतात. कुटुंबासाठी खूप काही सोडावं लागतं. पण आज मी तुला सांगायला आलो, हे सगळं आता बदलणार आहे. बाळा, गेल्या काही दिवसात तुला जाणवतंय का? अचानक मन बेचैन होतं, काहीतरी मोठं होणार असं वाटतं. वारंवार तोच विचार डोक्यात येतो. हे सगळं योगायोग नाही. हा संकेत आहे की तुझ्या आयुष्याचा काळ बदलतोय. तुझ्या नशिबाची दिशा बदलते. बाळा, इतके दिवस तू अंधारात चालत होतास. प्रत्येक दिवस कठीण, प्रत्येक रात्र अश्रूंनी भरलेली. पण आता नवीन सकाळ जवळ आली आहे. पैशांचे मार्ग उघडतायत. घरात सुख येणार आहे. तुझ्या मेहनतीला फळ मिळणार आहे. पण लक्षात ठेव बाळा, हा चांगला काळ टिकवण्यासाठी चुकीच्या लोकांपासून दूर राहा. नकारात्मक विचार टाळ. स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नकोस. कारण तुझ्या जवळच कोणीतरी आहे जो तुझं नुकसान करू शकतो. म्हणून सावध राहा.
बाळा, आता जे घडणार आहे ते तुझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल. अचानक पैसे येतील, अनपेक्षित फोन होतील, नवीन संधी तुझ्या दारात येईल. तुला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण लक्षात ठेव, हा माझा चमत्कार आहे. बाळा, प्रत्येक चमत्कार आधी परीक्षा घेतो. कदाचित अजून थोडं दुःख येईल, कदाचित अजून एक अडचण येईल, पण घाबरू नकोस. ही शेवटची परीक्षा आहे. जर तू इथे टिकून राहिलास तर तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. बाळा, तुझं नशीब आता जागं होतंय. जे तुला मिळालं नाही ते आता मिळणार आहे. जे हरवलं ते परत येणार आहे. जे स्वप्न तू पाहिलंस ते पूर्ण होणार आहे. बाळा, तू एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. फक्त मनापासून मला हाक मार. स्वामी समर्थ माझ्या पाठीशी राहा आणि मग बघ तुझं आयुष्य कसं बदलतं. बाळा, तू अजूनही ऐकतोयस म्हणजे तुझ्या मनात अजून आशा जिवंत आहे. आणि हीच आशा तुला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तू कधीच पोहोचला नव्हतास. मी आहे स्वामी समर्थ आणि मी तुला पुन्हा सांगतो, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू झालाय. बाळा, तू कधी विचार केलास का, इतक्या मेहनतीनंतरही पैसे का टिकत नाहीत? एवढे कष्ट करूनही हातात काहीच का राहत नाही? कारण तुझ्या आयुष्यात काही गोष्टी लपलेल्या आहेत. कोणाची वाईट नजर, जुन्या कर्मांचे परिणाम आणि चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास, हे सगळं तुझ्या प्रगतीला अडवत होतं. पण आता हे सगळं संपत चाललंय. बाळा, एक गुपित सांगतो. तुझ्या जवळच एक व्यक्ती आहे जो बाहेरून तुझं भलं करतो असं दाखवतो, पण मनात काहीतरी वेगळंच आहे. तो तुझ्या प्रगतीला थांबवतोय. म्हणून आता वेळ आली आहे लोकांना ओळखण्याची. सगळ्यांवर विश्वास ठेवू नकोस. बाळा, तुला जाणवतंय का, घरात वातावरण बदलतंय, काहीतरी सकारात्मक ऊर्जा येते. हा माझा आशीर्वाद आहे. पैशांचे नवीन मार्ग तयार होत आहेत. तुझ्या कामात वाढ होणार आहे. बाळा, खूप लवकर तुला एक फोन येणार आहे, एक संदेश येणार आहे, एक नवीन दार उघडणार आहे आणि तो क्षण तुझं आयुष्य बदलून टाकेल. पण लक्षात ठेव, तो क्षण ओळखायला शिक, कारण संधी फक्त एकदाच येते. बाळा, जेव्हा मोठं काही मिळणार असतं ना, तेव्हा शेवटची अडचण येतेच. कदाचित पुन्हा थोडं दुःख येईल, कदाचित एखादी समस्या येईल, पण घाबरू नकोस. हीच शेवटची परीक्षा आहे. जर तू इथे हार मानली नाहीस तर तुझ्या आयुष्यात पैशांचा वर्षाव होणार आहे. बाळा, तुझ्याकडे एक शक्ती आहे, ती म्हणजे श्रद्धा. जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर काहीही अशक्य नाही. फक्त रोज एकदा मनापासून म्हण, स्वामी समर्थ माझं आयुष्य बदलून टाका. बाळा, आता मी तुला शेवटचा संकेत देतो. पुढचे 3 दिवस खूप महत्वाचे. या 3 दिवसांत असं काहीतरी घडेल जे तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. बाळा, जर तू अजूनही हा संदेश ऐकतोयस तर एक गोष्ट नक्की आहे, तुझं मन तुला इथे थांबायला सांगतंय. आणि याचं कारण आहे मी, स्वामी समर्थ. आणि आज मी तुला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुझ्या अंगावर काटा येईल. बाळा, आजचा दिवस साधा नाही. आज तुझ्या आयुष्यात एक बदल सुरू होणार आहे. तुला जाणवतंय का, मनात थोडी भीती, थोडी उत्सुकता? हा संकेत आहे. जर तुला सुद्धा असं वाटत असेल की काहीतरी मोठं होणार आहे तर कमेंटमध्ये लिही,
होय स्वामी. बाळा, मी तुला घाबरवायला नाही सांगत आहे, मी सत्य सांगतोय. तुझ्या आयुष्यात एक संकट येणार होतं, जे तुझं सगळं काही हिरावून घेणार होतं. पैसा, घर, आनंद. पण मी ते संकट थांबवलंय. जर तुला वाटत असेल स्वामी तुझं रक्षण करतायत, तर लिही, जय जय स्वामी समर्थ. बाळा, तुला सांगतो, तुझ्या घरावर कुणाची नजर होती, म्हणूनच पैसे तुझ्याकडे येऊनही टिकत नव्हते. काम होत होतं, पण पूर्ण होत नव्हतं. पण आता ती नजर दूर होतीये. बाळा, तू तयार राहा, कारण अचानक एखादा कॉल येईल, एखादी बातमी येईल, पैशांचा मार्ग उघडेल, आणि मग तू विचार करशील, हे सगळं कसं झालं? जर तू त्या बदलासाठी तयार आहेस तर कमेंट कर, मी तयार आहे. बाळा, ही गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या प्लॅनबद्दल सगळ्यांना सांगू नकोस, कारण सगळेच तुझं भलं इच्छित नाहीत. काही लोक तुझ्या यशाने जळतील. बाळा, इतके दिवस तुझं नशीब झोपलेलं होतं, पण आता ते जागं होतंय. पैसा तुझ्याकडे आकर्षित होईल, यश तुझ्या पायाशी येईल. जर तुला विश्वास आहे की तुझं नशीब बदलणार आहे, तर लिही, माझं नशीब बदलतंय. बाळा, मी तुला शेवटचा इशारा देतो. पुढचे 24 तास खूप महत्वाचे आहेत. या वेळेत कोणाशी भांडू नकोस, नकारात्मक विचार करू नकोस, शांत राहा. बाळा, आत्ता जो क्षण चालू आहे तो साधा नाहीये. तू इथेपर्यंत ऐकलंस, याचा अर्थ एकच आहे, तुझं आयुष्य बदलण्यासाठी तू तयार आहेस. मी आहे स्वामी समर्थ, आणि आता मी तुला सत्य सांगणार आहे. बाळा, तुला वाटतंय का इतके दिवस काहीच झालं नाही, मग आता कसं होईल? पण लक्षात ठेव, चमत्कार हा अचानकच होतो, आणि तो क्षण आता अगदी जवळ आलाय. जर तुला वाटतंय की तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे, तर लिही, चमत्कार जवळ आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात एक वळण येणार आहे. अचानक फोन, अचानक बातमी, अचानक संधी, आणि तू पूर्णपणे थक्क होशील. बाळा, तुला माहिती आहे का, कुणीतरी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे, तुझ्या नावाने, तुझ्या सुखासाठी, आणि त्या प्रार्थनेचा परिणाम आता दिसणार आहे. जर तुला वाटतं कोणीतरी तुझ्यासाठी प्रार्थना करतंय, तर कमेंट कर, धन्यवाद स्वामी. बाळा, आता लक्ष दे, तुझ्यासाठी पैशांचे दरवाजे उघडतायत. नवीन काम, नवीन संधी, नवीन मार्ग. जे इतके दिवस बंद होते ते आता उघडतायत. बाळा, जेव्हा पैसा येईल तेव्हा गर्व करू नकोस, चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस, कारण जो नम्र राहतो त्याच्याकडेच सुख टिकतं. जर तू वचन देतोस की नम्र राहशील, तर लिही, मी नम्र राहीन. बाळा, तुझी परीक्षा आता संपलीये. जे दुःख होतं ते संपतंय. आता फक्त आनंद येणार आहे. बाळा, मी तुला स्पष्ट सांगतो, पुढच्या फक्त काहीच दिवसांत तुझ्या हातात पैसा येईल, तुझ्या घरात सुख येईल, तुझं मन शांत होईल. जर तुला विश्वास आहे की तुझं भविष्य उजळ आहे, तर लिही, माझं भविष्य उजळ आहे. बाळा, तू खूप काही सहन केलंयस, पण आता तुझे अश्रू थांबणार आहेत. तुझी पैशांची समस्या संपणार आहे. लक्षात ठेव, हा साधा योगायोग नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि मी तुला सांगतो, तुझं आयुष्य आता बदलणारच आहे. जर तू मनापासून विश्वास ठेवतोस, तर कमेंटमध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. माझं आयुष्य
आता बदलतंय. बाळा, थोडा वेळ काढ. मागच्या काही महिन्यांचा विचार कर. किती संकट आली, किती वेळा तू हार मानायच्या स्थितीत होतास, किती वेळा वाटलं आता काहीच उरलं नाही, पण तरीही आज तू इथे आहेस. जर तू खूप संकटातून बाहेर आलायस तर लिही, मी हार मानली नाही. बाळा, तुला वाटतं का की हा संदेश सगळ्यांनाच मिळतो? नाही. लाखो लोकांमध्ये मी तुलाच निवडलंय, कारण तुझं मन स्वच्छ आहे आणि तुझी श्रद्धा खरी आहे. बाळा, मी तुला मार्ग दाखवला, आता त्यावर चालायचं काम हे तुझं आहे. आळस करू नकोस, संधी सोडू नकोस, कारण आता वेळ तुझ्या बाजूने. जर तू मेहनत करण्यासाठी तयार आहेस तर लिही, मी तयार आहे स्वामी. बाळा, दररोज फक्त 1 मिनिट डोळे मीट आणि मनापासून म्हण, स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख आणि पैसा आणा. जर तू हे रोज केलंस तर तुझ्या आयुष्यात बदल जलद गतीने होतील. बाळा, लक्ष दे. खूपच लवकर तुझ्या घरात अगदी आनंदाचं वातावरण होईल. तुझ्या घरातली पैशांची अडचण कमी होईल. तुझं कुटुंब तुला हसताना दिसेल. जर तुला तुझ्या कुटुंबासाठी सुख हवं आहे तर कमेंटमध्ये लिही, माझं घर आनंदी होणार. बाळा, जेव्हा तुझ्याकडे पैसा येईल तेव्हा गरिबांना मदत कर. तो पैसा चांगल्या कामासाठी वापर, कारण जो देतो त्याच्याकडे जास्त येतं. बाळा, तू विचार करतोयस आता पुढे काय? मी सांगतो, पुढचे काही दिवस हे तुझ्यासाठी, तुझ्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट असणार आहेत. जर तू त्या बदलासाठी तयार आहेस तर कमेंटमध्ये लिही, माझी वेळ आली आहे. बाळा, तू खूप काही सहन केलंयस, पण आता तुझं सगळं दुःख संपणार आहे. तुझी पैशांची समस्या पूर्णपणे संपणार आहे. हा संदेश तू पुन्हा एकदा ऐक, कारण या संदेशात तुला प्रत्येक वेळी नवीन संकेत मिळतील. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. फक्त विश्वास ठेव आणि मग बघ तुझं आयुष्य कसं बदलतं ते. बाळा, आता हा संदेश इथेच संपत नाही. इथून तुझं नवीन आयुष्य सुरू होत आहे. तू जे काही ऐकलंयस ते फक्त शब्द नाही आहेत, तो माझा आशीर्वाद आहे. मी आहे स्वामी समर्थ आणि मी तुला शेवटचं सांगतो, तुझं सगळं दुःख आता पूर्णतः संपणार आहे. तुझ्या घरात सुख येणार आहे. तुझ्या घरातली पैशांची समस्या कायमची दूर होणार आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि संयम ठेव. बाळा, आज रात्री झोपताना मनात फक्त एकच विचार ठेव, मी एकटा नाही. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि मग बघ तुझ्या मनाला कशी शांतता मिळते. लक्षात ठेव, हा संदेश तुला कारणाशिवाय मिळालेला नाही. तुला निवडून हा आशीर्वाद दिला आणि म्हणूनच तुझी पैशांची समस्या संपणार हा संकेत आहे. जर तू इथेपर्यंत हा पूर्ण संदेश ऐकला असशील आणि मनापासून विश्वास ठेवत असशील तर कमेंटमध्ये नक्की लिही, जय जय स्वामी समर्थ, माझं आयुष्य बदलतंय. या व्हिडिओला लाईक कर आणि शेअर कर त्या लोकांसोबत ज्यांना याची गरज आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.